येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात काल MSV फैज नूर-ए-औलिया या भारतीय व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे। हल्ला झाल्यानंतर जहाज बुडालं असलं तरी दिलासादायक बाब म्हणजे जहाजावरील 13 भारतीय आणि 1 परदेशी अशा सर्व 14 कर्मचाऱ्यांना येमेनच्या तटरक्षक दलाने सुरक्षित वाचवलं आणि मोखा बंदरात आणलं। केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या अकारण हल्ल्याचा निषेध केला असून कोणत्याही चिथावणीशिवाय निशस्त्र आणि यांत्रिकपणे चालणाऱ्या नौकेवर झालेल्या या हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करतो। आपल्या लोकांची सुरक्षा हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे असं म्हटलं आहे। भारत रियाधमधील भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं। सोनोवाल यांनी सागरी प्रशासन महासंचालकांना या प्रदेशातल्या भारतीय खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित संस्थांसोबत काम करण्याचे निर्देश दिले आहेत। परराष्ट्र मंत्रालयाने देखील एका निवेदनात भारतीय ध्वज असलेल्या या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याच्या सततच्या घटना अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे। या भागात व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पूर्ववत केला गेला पाहिजे असंही मंत्रालयाने म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि केंद्रीय